मला खरी जी श्रद्धा किंवा जी भक्ती जी आपण म्हणतो ना मला लागली ती त्या माझ्या त्या मैत्रिणीमुळे लागली. ती मला सांगायची, ती डॉक्टर, तिच्या मागे स्वामींचा मोठा फोटो आहे तिच्या चेअरच्या मागे तिच्या क्लिनिकमध्ये. तर तिने मला ती सवय लागली की तू दर गुरुवारी स्वामी मठामध्ये जा, त्यांचं कर, त्यांचे नामस्मरण कर. आणि मी ते करायला लागलो. जसं करायला लागलो ना तर मला ना असे खूप चांगले मला काही प्रचिती यायला लागली. आणि म्हणजे मी असं ठरवलं की स्वामी मला हे पाहिजे, आलेलं आहे माझ्याकडे. आणि हे अगदीपासून नाही, हे काही वर्षांपासूनच झालेलं. म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. कसं होतं ना, कुठलाही देव म्हणजे तुम्ही कोणालाही गुरु माना, ते तो गुरु आहे ना प्रत्यक्षात तुमच्या समोर येणार नाही कधी, पण तो कोणाच्या रूपात येतो, काय येतो. म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतो घडलेला की मी ना दरवर्षी जानेवारीमध्ये ना अक्कलकोटला जातो दरवर्षी. अगदी जानेवारीमध्ये नाही झालं मिळत ते वर्षभरात कधी ना कधी जातो. जानेवारीचा महिना गेला, मला जायला नाही मिळालं काही कारणास्तव. फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल महिना गेला, मला जायलाच मिळत होतं. काही काळाला मी कंटाळा सुद्धा केला की आता नको, पुढच्या गुरुवारी वगैरे जाऊ, असा कंटाळा सुद्धा मी केला. आणि जस्ट मी गाडीत बसलो होतो आणि गाडी पार्क केली आणि मी स्वामींची मूर्ती, त्या स्वामींना मी जस्ट फक्त बोललो की स्वामी सॉरी मी कंटाळा पण करतोय, मला माफ करा, पण मला यायचंय, मी येणार आहे असं मी त्यांच्याशी बोलतोय. आणि मला माझ्या पप्पांचा फोन आला. मला म्हणाले की कुठेस तू? मी म्हटलं हे काय गाडी पार्क केली. मग एक काम कर, ते पप्पांचे एक मित्र आहेत तर त्यांच्याकडे अक्कलकोटवरून पादुका आल्यात आणि आता ते रात्री लगेच निघतायत, जाऊन पटकन दर्शन घे. कारण त्यांचा फोन आला होता मला की आशिष स्वामी समर्थांचं करतो ना, तर त्याला पादुका आल्यात अक्कलकोटवरून, तर ते त्याचं दर्शन घ्या. आणि मी ऐकल्यानंतर मला असं खरं सांगणार डोळ्यातनं पाणी आलं ना. म्हणजे ना काय माहितीये ना तुम्हाला, हे कोणाच्या तरी रूपाने किंवा काय ना, आता ते जे माझ्या पप्पांचे मित्र होते त्यांच्याकडे पादुका आल्या होत्या, त्यांनी सांगणं माझ्या पप्पांना की आशिषला सांग की असं असं आलेलं आहे. तर हे कुठून तरी काहीतरी कनेक्शन असेल ना, काहीतरी व्हायब्रेशन्स असतील जे माझ्यापर्यंत पोहोचले. माझ्या डोळ्यात लिटरली सांगतो माझ्या पाणी आलं होतं. मी गेलो, ते दर्शन घेतलं आणि पुढच्या आठवड्याभरातच मी अक्कलकोटला जाऊन आलो. सो असे अनुभव आहे ना येत असतात खूप. आणि खूप कधी कधी असं डाऊनफॉल आला किंवा असं कधी कधी खूप डाऊन वाटलं ना, तेच आहेत की ज्यांच्यामुळे आपण एक काय म्हणतो ना, एक स्वतःला सावरू शकतो. सो तितका विश्वास आणि तितकी श्रद्धा माझी स्वामींवरती नक्कीच